आषाढ सुरू झाला की घराघरातून कापण्या तळण्याचा खमंग सुवास यायला लागतो। पण बऱ्याच जणांच्या या कापण्या कडक होतात, चिवट होतात। तर योग्य प्रमाण घेऊन खमंग खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत। तर आजची ही रेसिपी आपण वाटी आणि चमचा हे प्रमाण घेऊनच करणार आहोत। म्हणजे पहिल्यांदा जरी केली तरी देखील अचूक अशी ही रेसिपी बनेल। असा गोळा मळला ना तर कापण्या खुसखुशीतच होणार। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर गुळाच्या कापण्या बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1 वाटी गूळ। गूळ किसून वाटीने मोजून घेतलेला आहे। तर इथे एकच वाटी आपल्याला सेट करायची आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी इथे मी घेतलेलं आहे। तर गूळ आणि पाणी सुरुवातीला आपण असंच मिक्स करून घेणार आहोत, लगेचच गॅसवर हे चढवायचं नाही। गूळ आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये, त्याचा पाक करायचा नाहीये। त्यामुळे पाण्यामध्ये आधी जेवढा तो विरघळला जाईल तेवढा विरघळून घ्यायचा आणि त्यानंतर मग मात्र आपल्याला गॅस चालू करायचा आहे। गॅस चालू करून बाकीचा जो गूळ आहे तो आपल्याला विरघळून किंवा वितळून घ्यायचा आहे। आज ना इथे मी गुळाच्या पाण्याला उकळी देखील आणणार नाहीये, तर फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाणी जर उकळलं ना तर पाणी आटू शकतं आणि त्यामुळे मग प्रमाण आपलं बिघडू शकतं। त्यामुळे गूळ ना पाण्यामध्ये फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाण्याची वाफ जरा दिसायला लागली, पाणी गरम झालं की गॅस बंद करायचा। गरम पाण्यामध्ये जो काही बाकीचा गूळ शिल्लक आहे तो तेवढा विरघळून जाईल। आता इथे मी परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे बारीक रवा घेतला आहे। 2 चमचे डाळीचं पीठ घालायचं। डाळीच्या पिठामुळे ना कापण्यांना खमंगपणा येतो। अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याने गोडाचा पदार्थ आणखी छान लागतो। आता इथे मी अर्धा चमचा बडीशेप जाडसर अशी कुटून घेतली आहे। 1 चमचा वेलची पूड देखील आपण यामध्ये ॲड करूया। आता आपल्याला ना यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे, त्यासाठी मी तूप गरम करून घेते। पण इथे तूप मोजून दाखवताना माझा व्हिडिओ स्किप झाला, तर या चमच्यानेच ना मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे। साजूक तूप जर वापरायचं नसेल तर तुम्ही इथे तेल देखील वापरू शकता। तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या कापण्या ना एकदम मस्त खुसखुशीत होतील। या पिठाला ना मध्ये अशी विहीर करायची आणि मग त्यामध्ये आपण हे तुपाचं कडकडीत मोहन घालणार आहोत। तर अशा पद्धतीने तूप घातल्यानंतर लगेचच आपल्याला त्यावर हे पीठ घालायचं, म्हणजे त्यामुळे तुपाची उष्णता सगळ्या पिठाला व्यवस्थित लागते आणि मग आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात। आता सुरुवातीला तूप गरम आहे त्यामुळे इथे मी चमच्यानेच मिक्स करते। तूप थोडंसं कोमट झालं की मग आपण हाताचा वापर करणार आहोत, कारण आपल्याला हे जे तूप आहे ते सगळ्या पिठाला एकदम छान एकसारखं चोळून लावून घ्यायचं आहे। साधारण ब्रेड क्रम्ब सारखं किंवा रवाळ असं ह्याचं टेक्स्चर आलं पाहिजे। तर मिम्मीज किचन मराठीचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आता मोहन व्यवस्थित झालंय की नाही हे बघण्यासाठी आपण एक मूठभर पीठ घेऊया, त्याचा असा गोळा करून बघूया। जर ह्याचा गोळा छान असा व्यवस्थित लाडूसारखा वळला गेला याचा अर्थ पिठाला मोहन व्यवस्थित आहे। आता यामध्ये आपण गुळाचं जे पाणी केलं ना ते घेऊया। तर इथे मी चॉकलेटी गूळ घेतला होता, तर शक्यतो चॉकलेटी गुळाचाच वापर करा, म्हणजे कापण्यांना चव आणि रंग दोन्हीही छान येतं। एका वेळी आपल्याला सगळं गुळाचं पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करूनच आपल्याला या पिठामध्ये गुळाचं पाणी ॲड करायचं आहे, नाहीतर मग एकदम आपलं सगळं पीठ हे पातळ होऊ शकतं। तर थोडं थोडं गूळ पाणी घेऊन आपल्याला असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता या 1 वाटी गुळासाठी ना किती वाटी गव्हाचं पीठ लागेल हे आपण पुढे बघूया, कारण जसं जसं आपण हे पाणी घालत जाऊ तसं तसं पीठ कदाचित थोडंसं पातळ होऊ शकतं। तर तुम्ही इथे बघू शकता पीठ जे आहे थोडंसं इथं पातळ झालेलं आहे। तर परातीमध्ये आहे ते पीठ आधी आपण सगळं व्यवस्थित मळून घेऊया आणि मग लागेल तसं पीठ आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी पुन्हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ हे परफेक्ट प्रमाण आहे। आता पुन्हा आपल्याला गव्हाचं पीठ लागणार नाहीये, तर जेवढा पण गुळाचं पाणी आहे तेवढं मी सगळं यामध्ये ॲड केलं आहे आणि आता हे पीठ मी पुन्हा एकदा छान मळून घेते। तर आमच्या नगरकडे ना या पदार्थाला खजुरा असं म्हणतात, तर तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात, खजुरा की कापण्या, मला कमेंट करून नक्की कळवा। तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला हा पिठाचा गोळा छान झालेला आहे। आता थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आणि आपण आता हा गोळा ना पुन्हा एकदा छान मळून घेऊन आता ह्याला झाकून ठेवून देणार आहोत। एक साधारण 15 मिनिटांसाठी तरी आपण ह्याला रेस्ट देणार आहोत। त्याचं कारण म्हणजे यामध्ये आपण बारीक रवा वापरला आहे, तर रवा फुलायला आपल्याला थोडासा वेळ द्यायला हवा, नाहीतर मग काय होईल ना रवा भिजला नाही की तो करकर लागेल दाताखाली। त्यामुळे आपल्याला रवा छान व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे। आता इथे साधारण 15 मिनिटांनंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता। पुरीची आपली कणिक असते ना त्याच्या कन्सिस्टन्सीचं हे टेक्स्चर या गोळ्याला आलेलं आहे।
तर मी पुन्हा एकदा हा गोळा छान मळून घेते, म्हणजे याला जास्त कुठे क्रॅक्स जाणार नाहीत. आता याचे 2 समान भाग करून घेते आणि एक भाग जो आहे तो आपण पहिले मळून घेणार आहोत. तर इथे मी तुम्हाला दाखवते ह्याचं टेक्स्चर. जसं जसं आपण हा गोळा स्ट्रेच करू ना तसं तसं ह्याला भेगा पडत आहेत. याचा अर्थ काय, तर आपल्या कापण्या ह्या छान खुसखुशीत होणार. कापण्या करण्यासाठी लागणारी एक लाटी मी काढून घेतली आहे आणि बाकीचा जो गोळा आहे ना तर तो मी इथे झाकून ठेवणार आहे, जेणेकरून हे पीठ कोरडं होणार नाही आणि मग कापण्या लाटायला आपल्याला त्रास होणार नाही. गोळा पोलपाटावर पुन्हा एकदा छान मळून घ्यायचा आणि आता आपण लाटायला सुरुवात करूया. आता इथे मी तेल, तूप, पीठ असं काहीच पोलपाटाला लावलेलं नाही आहे किंवा लावायची गरज देखील पडत नाही. गोळा थोडासा लाटून झाला की त्यावर आपल्याला खसखस पेरून घ्यायची आहे. खसखस एका बाजूने लावून झाली की ती बाजू टर्न करायची आणि मग दुसऱ्या बाजूने देखील आपण खसखस लावून घेणार आहोत. तर खसखस लावली ना की ह्या कापण्या दिसायला आणि खायला दोन्ही छान लागतात, शिवाय पौष्टिक देखील होतात. पोळी लाटताना तुम्ही ही अशी उचलून लाटू शकता किंवा मग पोलपाट गोल गोल फिरवून देखील तुम्ही जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने लाटून घेऊ शकता. इथे पोळीची जाडी बघा, खूप जास्त मी जाड लाटलेली नाही आहे आणि खूप जास्त पातळ देखील केलेली नाही आहे. आता कापण्यांचा आकार आपण याला देऊन घेऊया. बरेच जण काय करतात ना, किंवा आमच्या नगर साईडला पण कापण्या किंवा खजुरा थोड्याशा जाड ठेवल्या जातात. आपण शंकरपाळे करतो ना, साधारण तेवढ्या जाडीच्या असतात, तर त्या देखील खायला खूप छान लागतात. पण अशा देखील पातळ थोड्याशा, त्या पण खुसखुशीत लागतात. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही, असे साधारण मी मीडियम जाडीच्या ह्या कापण्या कट करून घेतलेल्या आहेत. आता एकाच वेळी आपल्याला सगळ्या कापण्या करून घ्यायच्या आणि मग गॅसवर मंद आचेवर आपण याला तळून घेणार आहोत. सुरुवातीला काय करायचं, नेहमी एक तुकडा टाकून पाहायचा. जर छान तळला गेला, तेलामध्ये सुटला नाही किंवा विरघळला नाही, तर मग आपण बाकीच्या कापण्या तळून घ्यायच्या. आता एका वेळी तेलामध्ये जेवढ्या कापण्या बसतील ना तेवढ्याच आपल्याला टाकायच्या. खूप जास्त गर्दी करायची नाही, म्हणजे कापण्या एकसारख्या रंगावर खमंग खुसखुशीत तळल्या जातात. कापण्या तळताना नेहमी स्लो फ्लेमवर तळायच्या, कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे. मोठ्या फ्लेमवर जर केलं तर काय होईल, गुळामुळे कापण्या ह्या पटकन लाल होतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील. तर मंद आचेवर आपल्या हे साधारण 5-7 मिनिटांमध्ये एक घाणा तळून झालेला आहे. आता कापण्या व्यवस्थित निथळून घ्यायच्या आणि मग आपण ह्याला ताटामध्ये काढून घेणार आहोत. तेलातनं काढल्यानंतर देखील कापण्यांची तळण्याची प्रोसेस चालू राहते, त्यामुळे खूप जास्त डार्क रंगावर आपण ह्या तळून घेणार नाही आहोत, नाहीतर मग कापण्या ह्या कडक होऊ शकतात. तर तुम्ही इथे पाहू शकता किती छान आपल्या कापण्यांना रंग आलेला आहे, मस्त खमंग झाल्या आहेत. चला, आता अगदी याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या कापण्या तळून घेते. या कापण्या महिनाभर आपण हवाबंद डब्यात स्टोर करून ठेवू शकतो. तर आता कापण्या थंड झाल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. या प्रमाणात जर तुम्ही कापण्या केल्या ना तर छान ठिसूळ देखील होतात. सगळ्या कापण्या आपल्या छान खुसखुशीत आणि ठिसूळ झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. योग्य प्रमाण आणि अचूक रेसिपी हेच आपल्या मिमीज किचन मराठीचं वैशिष्ट्य आहे. तर आपल्या चॅनेलवरचा कुठलाही पदार्थ तुम्ही पहिल्यांदा जरी केलात ना तरी तो बिघडणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा. बाय.